राज्यातील सरकार पर्सेंटेज घेऊन काम करणारं सरकार आहे असा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केलाय। यवतमाळ जिल्ह्यात कमिशनबाजीचा धुमाकूळ सुरू असून पैसे दिल्याशिवाय कोणतीच कामं होत नाहीत असा ते थेट आरोप करतात। भरून काढण्याकरता यांच्याकडे 25 वर्ष होती पूर्णपणे यांनी सांगितलं 150 कोटी काढू 50 कोटी काढू 100 कोटी काढू पण भरून काढण्याकरता यांच्याकडे पैसा नाही आहे। आर्थिक दिवाळखोरीमध्ये हे सरकार निघेल स्पष्ट आहे। म्हणजे तुम्ही 3 पायाचं सरकार आहे आणि प्रत्येक जण पैसा उडण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला आहे। आमच्या डिपार्टमेंटला पैसा मला तिथून पैसा किती मिळेल हे पर्सेंटेज घेऊन चाललेलं सरकार 30% पर्सेंटेज सगळ्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ आहे। इतके पैसे दिल्याशिवाय कामं सुरू होऊ देत नाही, ऑर्डर देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।